वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ शिक्षक भरतीमध्ये आपली जी हक्काची नोकरी आहे ती मिळवण्यासाठी वर्ग 1 ते 12 साठी म्हणजे वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी 11वी 12 साठी प्रत्येक वर्गासाठी मेरिट यावर्षी कमी राहणार किंवा जास्त राहणार किंवा कट ऑफ किती राहणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये सर्व विषयासंदर्भात बोलणार आहोत आपण. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल तर ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर समजा तुमच्यापैकी काही जण असे असतील की ज्यांनी अजूनही पसंतीक्रम दिले नाही तर पसंतीक्रम देऊन घ्या. जर तुम्हाला असं वाटलं की बाबा पवित्र पोर्टल साईट सुरू होत नाही किंवा OTP येत नाही, ती समस्या येते सगळ्यांना. ॲक्च्युली खूप साऱ्या जणांना आली होती, पण मी ज्यावेळेस अपडेट घेतली किंवा मी स्वतः सुद्धा लॉग इन केलं तर त्याला वेळ लागतोय थोडा. तर मी मागचा एक व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलं मी कशा पद्धतीनं पवित्र पोर्टल आपण सुरू करू शकतो, OTP आणि कशा पद्धतीने आपण लॉग इन करायचं आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, हा व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला या व्हिडिओची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देतो. ठीक आहे, तो हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही. तर बघा, शिक्षक भरती 2025-26 मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोटल उमेदवार किती आहेत? 1,70,000. ठीक आहे, 1,70,000 उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी स्वतःचं पवित्र पोर्टलवर जे पसंतीक्रम जनरेट करण्याची प्रोसेस असते ती सुद्धा केली आहे, लॉक सुद्धा केली प्रिफरन्स. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बुवा किती कोणत्या वर्गासाठी, कोणकोणत्या सब्जेक्टसाठी, कोणत्या मीडियमसाठी किती मार्क्स लागणार, कोणाला मार्क जास्त लागणार, कोणाला मार्क्स कमी लागणार, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जो गोष्ट सांगतोय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फॅक्ट्सवर आधारित आहे. आणि मागच्या भरतीचा सुद्धा आपण आशय घेतला आहे. मागच्या भरतीमध्ये सुद्धा एवढ्याच जागांचं प्रमाण होतं, पण त्यापेक्षा जागा यावर्षी जास्त आहेत. पण यावर्षी एक गोष्ट विसरून चालणार नाही की प्रत्येक कास्टसाठी जेवढ्या पाहिजे तेवढ्या जागा नाही आल्या, त्या जागा यायला पाहिजे होत्या. ठीक आहे, सेकंड फेजमध्ये कदाचित येतील. आणि 11वी 12वी आणि 9वी 10वी साठी सुद्धा जागा थोड्या कमी आहेत. मग त्याच्यामुळे जे आहेत तर त्यांना सुद्धा जागेची आकडेवारी थोडी कमी आहे. आणि काही उमेदवारांचा असा प्रश्न आहे की बाबा त्यांच्या लॉग इनला जाहिरातीच जास्त दिसत नाहीये, कमी जाहिराती दिसत आहेत. मग त्याच्यानुसार आपण पूर्ण गोष्टींचा विचार करून कोणासाठी किती मेरिट लागेल, कोणासाठी जास्त लागेल, कोणासाठी कमी लागेल या संदर्भात बोलणार आहोत. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आहे वर्ग 1 ते 5 साठी. आता वर्ग 1 ते 5 चे जे उमेदवार ना ते सर्वात नशिबवान आहे यावर्षी. कारण का माहित आहे? कारण की वर्ग 1 ते 5 साठी सर्वात जास्त जाहिराती यावर्षी शिक्षक भरतीमध्ये आल्या. आता त्यातल्या त्यात वर्ग 1 ते 5 साठी जर तुम्ही विचारलं की मेरिट जास्त राहणार किंवा कमी राहणार, तर वर्ग 1 ते 5 चा जो मेरिट आहे तो सर्वात कमी राहणार. कारण की जागा जास्त आहे आणि D.Ed धारक जे आहेत त्यांनाच तिथं संधी आहे, B.Ed धारकांना संधी नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर विचारलं की बघ किती मार्क्स लागू शकतात वर्ग 1 ते 5 जर आपल्याला जर लागायचं असलं, तर जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला कन्फर्म शुअर लागायचं आहे तर त्यावेळेस तुमचे जे मार्क 120 पेक्षा जास्त आहे, 120 पेक्षा जास्त, तर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याची निवड करू शकता वर्ग 1 ते 5 साठी आणि बाकीच्या आसपासच्या जिल्ह्यांची निवड करू शकता. तुमचं शिक्षक भरतीमध्ये वर्ग 1 ते 5 साठी काम होऊ शकतं, कोणत्याही मीडियममध्ये असले तरी, मराठी, इंग्रजी किंवा उर्दू मीडियम. ठीक आहे, कोणत्या मीडियममध्ये असले तरी. आता जर समजा तुम्ही विचारलं की बघ सर वर्ग 1 ते 5 साठी जर एवढा स्कोर लागतोय 120+, ठीक आहे, तर मी असा स्कोर सांगितला की ज्या उमेदवारांचे शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणारच. पण आता काही उमेदवार असे आहेत की ज्यांचा स्कोर समजा 100 पासून ते 120च्या दरम्यान आहे. मग या उमेदवारांनी काय करायचंय? तर बघा, 100 ते 120 किंवा 115च्या आसपास तुमचा स्कोर असेल, 111, 115, तरी सुद्धा तुम्ही वर्ग 1 ते 5 ची जागा घेऊ शकता. कशा पद्धतीनं? कारण की हे उमेदवार होप्स ठेवू शकतात. कारण की या उमेदवारांचा जो स्कोर आहे, मागच्या वर्षी स्कोर कितीवर आला तर माहित आहे? मागच्या वर्षी जागा कमी असून 111 ते 120च्या दरम्यान स्कोर होता वर्ग 1 ते 5 चा. त्याच्यामुळे तुम्ही होप सोडू नका. फक्त असं होऊ शकतं की OBCचा किंवा ओपनचा किंवा खुल्या प्रवर्गाचा मेरिट थोडा जास्त जातो. यावर्षी खुल्या प्रवर्गामध्ये जागा चांगल्या आहे, तर मग आपण असं म्हणू शकतो की खुल्या प्रवर्गाचा आणि OBCचा मेरिट जो आहे थोडा वाढलेला असतो बाकीच्यांपेक्षा. पण तरी सुद्धा तुम्हाला जर 115, 116 मार्क आहे आणि तुम्ही जर कास्टमध्ये येता कोणत्या तर तुमच्या कास्टच्या जागा आणि तुमच्या ओपनच्या जागेसाठी तुमचा विचार होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे कमी मार्क्स लागतील. तुम्हाला पसंतीक्रमावर जास्त भर द्यावा लागेल. तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हे असे निवडावे लागतील की महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तुम्ही जायला तयार आहे. तर त्यावेळेस तुम्ही 100 किती मार्क्स सांगितले मी? 100 आणि 120च्या मध्ये जर तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे जाण्याची तयारी ठेवा. तुमचा नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. ठीक आहे, एवढा मेरिट किंवा एवढा कट ऑफ राहील वर्ग 1 ते 5 चा. जास्त राहणार किंवा कमी राहणार, तर वर्ग 1 ते 5 चा मेरिट जो आहे तो कमी राहणार आहे. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आता करूया वर्ग 6 ते 8 चा विचार जो येतो. वर्ग 6 ते 8 चे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी सांगतोय. वर्ग 6 ते 8 साठी 2 प्रकारचे उमेदवार आहे. काही सोशल सायन्सचे आहे, काही मॅथ सायन्सचे आहे. ज्या उमेदवारांचं सोशल सायन्स आहे
त्यांच्यासाठी कट ऑफ कमी राहणार का जास्त राहणार? तर सोशल सायन्सच्या जागा यावर्षी कमी आहे शिक्षक भरतीमध्ये, त्याच्यामुळे सोशल सायन्सचा कट ऑफ जो आहे तो वाढलेला असणार. ठीक आहे. आणि मॅथ आणि सायन्सच्या जागा यावर्षी भरपूर आहे, त्याच्यामुळे मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ कमी राहणार. ठीक आहे. जर आपण प्रत्येक याच्यासाठी उमेदवारासाठी किती किती स्कोर लागेल, तर सोशल सायन्ससाठी स्कोर लागू शकतो 125 ते 130, 125 ते 130च्या समोर, आणि जर त्याच्या आसपास किंवा त्याच्या समोर. आणि जर समजा मॅथ्स आणि सायन्स असेल तुमचं कोणत्याही मीडियममध्ये, उर्दू मीडियम, मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम, तर तुम्हाला 115 जरी स्कोर असला, 115 प्लस त्याच्यापेक्षा जास्त स्कोर असेल, 115 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर तुमचं शिक्षक भरतीमध्ये काम होऊ शकतं मॅथ आणि सायन्ससाठी, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियमचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं. ठीक आहे. एवढा पण जाणार नाही, मागच्या वर्षी तर खूपच कमी होता, आणि मागच्या वर्षीपेक्षा तर यावर्षी मॅथ आणि सायन्सच्या जागा जास्त आहेत. मग तुम्ही काय करायचं, जे समजा 100 वाले आहे, 105 किंवा 110, 112 वाले उमेदवार आहे, त्यांनी काही पसंतीक्रम झडपी, मनपा, नपाला द्यायचे जे आल्या त्या, आणि त्यासोबत खाजगीला सुद्धा पसंतीक्रम द्यायची. ठीक आहे. जेणेकरून तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे लागेल, कारण की तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो याच्यावर आहे, बॉर्डरवर आहे, बॉर्डर लाईन झोनवर आहे, किंवा मग असं म्हणू शकतो आपण तुमचा स्कोर एकदम मेरिटच्या जवळपास आहे. त्याच्यामुळे तुम्ही लागणार किंवा नाही लागणार याच्यामधले जे आहे तुम्हाला पसंतीक्रमावर भर द्यावा लागेल, जिल्ह्यावर भर द्यावा लागेल, तुमच्या जागेवर भर द्यावा लागेल, खाजगी शैक्षणिक संस्थेवर भर द्यावा लागेल, आणि अशा ठिकाणी जागा किंवा अशा जागा निवडायला लागतील तिथं कॉम्पिटिशन कमी राहील किंवा विद्यार्थी जास्त जाणार नाही. ठीक आहे. ओके. पुढची जी गोष्ट आहे ती आहे आता 9 ते 10 साठी. 9 ते 10 साठी जी जागेंची आकडेवारी आहे त्यानुसार काढलाय आपण. 9वी ते 10वी साठी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही कोणत्या याच्यामध्ये येता, स्ट्रीममध्ये, आर्टमध्ये येता, कॉमर्समध्ये येता किंवा सायन्समध्ये येता. तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी 9वी 10वीच्या जागा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी शक्यतो नाही आहे. 11वी याच्या कशाच्या, आर्टच्या आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत, तर सायन्सच्या उमेदवारांना थोडा स्कोर कमी लागेल 9वी 10वीसाठी, आर्टच्या उमेदवारांना थोडा स्कोर जास्त लागेल, म्हणजे आर्ट्सचा हाय राहील थोडा, सायन्सचा कट ऑफ थोडा कमी राहील. पण तरीसुद्धा 9वी 10वीसाठी किती स्कोर लागेल, तर 9वी 10वीसाठी जो सेफ स्कोर आहे, किंवा 9वी 10वीसाठी तुम्ही असं म्हणू शकता की ही उमेदवारांची निवड होण्याची शक्यता दाट आहे, तर त्या उमेदवारांचा स्कोर राहील 145. जर तुमचा स्कोर 145 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, तर तुम्ही 9वी 10वीची जागा आरामशीर घेऊ शकता. ठीक आहे. 9वी 10वीची जागा ओके, विदाऊट इंटरव्ह्यूची. आता नंतर जर समजा तुमचा स्कोर जर समजा तुम्हाला असं वाटलं की आपला स्कोर त्याच्यापेक्षा कमी आहे, 130, 135, 140, मग त्यावेळेस नाराज नाही व्हायचं, तुमचा सुद्धा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागतो. पण मग तुम्ही विदाऊटला सुद्धा प्रिफरन्स द्यायचे, विथ इंटरव्ह्यूला सुद्धा प्रिफरन्स द्यायचे. यानं होणार काय आहे, विदाऊटला नाही नंबर लागला तर विथ इंटरव्ह्यूसाठी आपला विचार होईल. विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा काय करायचं, विदाऊटमध्ये सुद्धा मी काय सांगितलं, जिथं पसंतीक्रम योग्य जर भरले, समजा ज्या ठिकाणी काही संस्था आहेत ज्यांच्या विदाऊटसाठी जागा आहे, आणि त्या जर समजा 20%, 40%, 50% ग्रँटेड असल्या, तर त्यांना सुद्धा तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता, तिथे तुमची निवड होऊ शकते. किंवा मग अशा संस्था ज्याच्यावर तुम्हाला डोनेशन द्यायची गरज नाही पण त्या ग्रँटेड आहेत, आणि सुद्धा काही अशा संस्था त्या पार्शियली ग्रँटेड आहेत, मग त्यांना सुद्धा तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता 9वी 10वीसाठी जर तुमचा स्कोर थोडा कमी असेल तर. ठीक आहे. ओके. आता गोष्ट करूया 11वी 12वीचा. तर बघा, फ्री आणि फ्रँकली सांगतोय, यावर्षी 11वी 12वीचा मेरिट किंवा 11वी 12वीचा कट ऑफ खूप हाय राहणार आहे. आता त्याच्या मागची रियालिटी सांगतो, हार्श रियालिटी काय आहे. यावर्षी 11वी 12वीच्या जागा किती आहे, 11वी 12वीच्या जागांची आकडेवारी, एकूण आकडेवारी 30,000पैकी 30,000 जागांपैकी एकूण आकडेवारी 11वी 12वीची फक्त 364 आहे. किती आहे, 364 जागा आलेल्या आहे. मग जर समजा 11वी 12वीसाठी 364 जागा असतील, मग त्यात जर तुम्हाला 11वी 12वीची जागा हवी असेल, तर त्यावेळेस तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन किती आहे. आणि त्यातल्या तुम्हाला हे माहीत पाहिजे की बुवा 150च्या समोर किती विद्यार्थी आहे, 160च्या समोर किती आहे, 170च्या समोर किती आहे, 200 मार्कची परीक्षा होती. ठीक आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं आर्ट आहे का, 11वी 12वी तुम्ही आर्ट शिकू शकता का, किंवा 11वी 12वी तुम्ही सायन्ससाठी अप्लाय करणार आहे, किंवा 11वी 12वी तुम्ही कॉमर्ससाठी अप्लाय करणार आहे, तर त्याच्यानुसार सुद्धा जागा आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार तुमची पहिले काय होतं, 11वी 12वीच्या ज्या जागा येतात त्या सब्जेक्टनुसार येतात. ठीक आहे. प्रत्येक याच्यानुसार फॅकल्टी आणि सब्जेक्टनुसार, आणि प्रत्येक मिडियमनुसार, कोणते मिडियम आहे, मराठी मिडियम आहे की इंग्लिश मिडियम आहे. ठीक आहे. ओके. किंवा उर्दू मिडियम आहे, तर त्याच्यानुसार जागा येतात. त्या जागेंची आकडेवारी कमी आहे. ठीक आहे. सगळ्यांसाठी जागेंची आकडेवारी 11वी 12वीची कमी आहे, त्याच्यामुळे 11वी 12वीचा कट ऑफ हाय राहील. किती मार्क्स लागतील 11वी 12वीसाठी, तर 11वी 12वीसाठी मॅजिक फिगर जी आहे ती आहे 155+. जर तुमचा स्कोर 155च्या आसपास आहे किंवा 55+, असं सांगतोय मी की जर समजा 155 स्कोर आहे तुमचा, तर तुम्ही 11वी 12वीची कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जागा तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. कारण की खूप उमेदवार आहेत ज्यांना चांगले मार्क्स आहेत. आता मी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर तुमचा स्कोर समजा कमी आहे पण तुम्हाला 11वी 12वीची जागा घ्यायची असेल, तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल की तुम्हाला काही पसंतीक्रम 11वी 12वीला द्यायचे, काही पसंतीक्रम 9वी 10वीला, आणि काही पसंतीक्रम खालच्या वर्गाला.
जर समजा तुमचा स्कोर 145 किंवा 148 किंवा 147 आहे किंवा 150 आहे आणि तुम्हाला जर 11वी-12वीची जागा घ्यायची स्वप्न असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, किंवा तुमची टी परीक्षा पासच नाही, मग तुम्हाला 9वी-10वी किंवा 11वी-12वीला पसंत निकम द्यायची, तर त्यावेळेस काय करायचं, विदाऊटला तर द्यायचेच पसंत निकम, पण विथ इंटरव्ह्यू सुद्धा द्यायची. नंतर 9वी-10वीची ज्या जागा आहेत त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने पसंत निकम द्यायचे. आणि जर तुमची टी परीक्षा पास आहे आणि तुमचा स्कोर 135, 140, 145 आहे आणि तुम्हाला 11वी-12वीला जायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, खालच्या वर्गाला सुद्धा पसंत निकम द्या. जर टी असेल तर वर्ग 6 ते 8 आणि 1 ते 5ला जिथं तुम्हाला संधी चांगली असेल. ठीक आहे. जर B.Ed असेल तर 6 ते 8ला आणि जर D.Ed असेल तर वर्ग 1 ते 5ला. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक गोष्ट कळली, वर्ग 1 ते 5चा मेरिट सर्वात कमी राहील. मॅथ आणि सायन्सचा मेरिट नंबर 2वर राहील, तो सुद्धा कमीच राहील. सोशल सायन्सचं मेरिट जास्त राहील. भाषा विषयाचं मेरिट, लँग्वेजचा मेरिट तो जो आहे तो कमीच राहील, जास्त वाढणार नाही. लँग्वेजच्या जागा चांगल्या आहेत यावर्षी. नंतर अजून 9वी-10वीचा मेरिट जो आहे तो मिडियम राहील, काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी. 9वी-10वीच्या जागा थोड्या बऱ्यापैकी तरी आहे, पण 11वी-12वीचं मेरिट कसं राहील तर 11वी-12वीचं मेरिट खूप हाय राहील. ठीक आहे. रिॲलिटी सांगितलं मी काय आहे काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरक्षणाचे जे उमेदवार आहे त्यांना किती स्कोर लागेल बरं. जर तुमचं आरक्षण असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला सगळ्याच ठिकाणी बेनिफिट आहे. तुमचं जर आरक्षण आहे आणि तुमचे मार्क जर कमी जास्त मिडियम जरी असले तरी सुद्धा तुम्ही वरच्या वर्गाची जागा घेऊ शकता. आणि जर तुमचं आरक्षण आहे आणि तुम्हाला जर असं वाटलं आपला स्कोर 90, 100, 80, 70 आहे, तर त्यावेळेस जर तुमचं माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन अशा उमेदवारांपैकी तुम्ही येत आहे किंवा महिला असाल आणि ॲव्हरेज स्कोर आहे 115, 120, तर तुमची जागा वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8ची जागा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे शिक्षक भरती 2025 आणि 26मध्ये कोणत्या वर्गासाठी मेरिट कमी राहणार किंवा जास्त राहणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती बघितली. आय होप तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल पसंत निकम देण्यासाठी. आणि तुमच्यापैकी काही उमेदवार जे आहेत जे भविष्यामध्ये भावी शिक्षक होणार आहेत, जवळपास आपण शुभेच्छा देऊया किंवा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा की तुमच्या सगळ्यांची स्वप्न जी आहेत पूर्ण होत. कारण की प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये स्वप्न आहे की आपल्याला हक्काची नोकरी मिळावी किंवा आपल्याला जे आहे शिक्षक होण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं. तर ते प्रत्येकाचं स्वप्न जे आहे पूर्ण हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. ठीक आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी. तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.